अवस्थेत काय आहे, कारण ते तुमच्या बरोबरच्या युतीच्या आघाडीचं त्यांची काय परिस्थिती? प्रश्न असा आहे, तुम्ही सरळ सरळ मी असताना माझा आरोप आहे, तुमच्या मालकांवरती आरोप आहे. नाही, आमच्या आरोपांचं होऊ द्या, तुमचं सांगा ना मी आम्हाला. आरोपांचंच सांगतोय, कारण का तुम्ही जरी खरं पाठवत असला तरी तुमचा मालक ते खरं दाखवत नाही. तुम्ही सांगा ना, आता लाईव्हच आहे तुम्ही. मी लाईव्ह आहे म्हणून आता असं भांडण जे आहे ते काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये 10 लोकसभेच्या जागेवरनं मतभेद आहेत. मिटणार नाहीत का? 5 जागेवरती एनसीपी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत. तेव्हा यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की न राहते हा आमच्या पुढचा प्रश्न आहे, त्यांच्या पुढचाही प्रश्न आहे. महाविकास आघाडी राहिली तर आमची बोलणी त्या ठिकाणी होतात. महाविकास आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्या बरोबर समझोता करायला तयार आहे त्याच्याबरोबर आम्ही समझोता करणार. आमची भूमिका स्पष्ट आहे. हे आता नव्या ह्याच्यामध्ये आता कसं सांगता येईल? शिवसेनेबरोबर 27 जागा मागितल्या. मी माझ्या जागा मागण्यापेक्षा तुम्ही वस्तुस्थिती पुन्हा लपवताय लोकांपासून. गेले 20 वर्ष हे सगळे समझोत्यामध्ये लढतायत. तेव्हा समझोत्यामध्ये लढत असल्यामुळे यांच्या हिश्श्याला ज्या जागा आल्या त्याच जागेमध्ये यांचं अस्तित्व आहे. ज्या जागा हे लढलेले नाहीत त्या ठिकाणी यांचं अस्तित्व नगण्य आहे. ही फॅक्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही मागणं आता त्यांचं कुठल्याही पद्धतीचं डिस्ट्रीब्यूट न होता त्याला काहीही अर्थ नाही. त्यांचं ते पाहून घेतलं. तुम्ही तुमचा क्लेम सांगा. शेवटी असे आहे की औरंगाबाद ही जागा राष्ट्रवादी कधी लढलीच नाही. तुम्ही राष्ट्रवादीकडे मागू का? उभाटाकडे मागायला. शेवटी तेच आहे. आम्ही उभाटाकडे बसणार तर उभाटाकडे मागणार. उद्या आमचं राष्ट्रवादी बरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही, कारण त्यांनी कधी या ठिकाणी लढलेलं नाही. मग औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे आणखी? ते माझ्याकडे 48 सीटांचा पर्याय खुला आहे, एवढं लक्षात आहे का? आणि काही यादी वगैरे घोषित करणार आहात? ते मी आम्ही शेवटपर्यंत हक्क दिला. युती झाली पाहिजे याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. अप टू लास्ट कधीपर्यंत असते? शेवटचा फॉर्म भरेपर्यंत. माझं म्हणणं असं आहे की ती एकमेकांबद्दल राहणार आहेत का याची गॅरंटी त्यांनी द्यावी ना. आणि तुम्ही आणि त्याच्यामध्ये असणारा जो स्पोक्स पर्सन जो आहे तो एकच आहे, संजय राऊत. तो उद्धव ठाकरेंचा आहे, काँग्रेसचा आहे की तो शरद पवाराचा आहे असं आता शब्द यायला लागली. कोणाचे वकील पत्र कधीही घेतो आणि कोणाच्या बाजूने कधीही बोलतो. महायुतीतले लोक करतात ते महायुतीतले करत नाहीत. काँग्रेसवाल्यांचं स्टेटमेंट आहे का मला दाखवा. मी आता म्हणणार संजय सोडून द्या म्हणून म्हटलं की संजय हा शिवसेनेचा आहे. काँग्रेसने त्याला त्याचा स्पोक्स पर्सन केलाय का? एनसीपी जे असतात त्याचा स्पोक्स पर्सन केलेला आहे का? काँग्रेस असं म्हणते का की आमचे आणि प्रकाश आंबेडकरांचे असणारे मतभेद आहेत वंचितचे? एनसीपी असं म्हणते का? तो उलट शरद पवारच त्या ठिकाणी असं म्हणतात आहे की त्यांच्या बरोबर आमची भांडणच नाही, आमची इंटरनल भांडणं आहेत.
संजय राऊत पक्षामध्ये आला. महायुतीने केलेला आहे. महायुतीतून आरोप केला जातोय की तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही. शिंदे गटाचे प्रवक्त्यांनी तुमच्यावर आरोप केला की तुम्ही महाविकास आघाडीपर्यंत राहणार नाही, सोबत राहणार नाही. शिंदे गटाने केलाय ना, हा. त्यांना ते अपेक्षित पाहिजे ना. त्यांना वाटोळ आता त्यांनी सुद्धा दुसरा एक आरोप, त्यांच्याच गटाने दुसरा एक आरोप केला की तुम्ही रिपीट करत नाही. त्याच्यामुळे मी कान फाट्या राजकारणी नाहीये एवढंच फक्त मी सांगतो. म्हणजे तुम्ही तुमच्यामुळे हे सगळे नाचवले जात आहे. कोण महाआघाडी स्वतःहून नाचतं ते त्याला मी काय करू. अकोल्याचा उमेदवार बदलला भाजपने. बदलला? बदल कोण? अनुप धोत्रे धोत्रे. त्यांच्या मुलाला मुलाला दिला. अनुप धोत्रे आजारी आहे, पण अनुप धोत्रे. कोणाला दिला? हा, मुलाला. मुलाला नाही नाही, पण काय तुम्ही खरगे तुमच्या साहेबांना या- पत्र लिहिलं होतं, त्याचं काही उत्तर आलं का? मला अजून काँग्रेसकडून काहीही उत्तर आलेलं नाही. खरगेंकडून आमची असणारी या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे. किंवा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समझोता करायला तयार आहे. तुम्ही ज्या जागा MBA कडे मागताय त्याच्यामधलंच बसून आपण ठरवून घेऊ. असून आम्ही काय केलं पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बसेल. औरंगाबादची जागा पण मागणार तुम्ही बैठकीत? जिंकलेली जागा आहे, सोडणार कसं? फेरीने प्रचाराला सुरुवात केली, करू दे. स्तंभही पूजन केलं. वा वा. शिंदे गटाकडून पण संदीपान भुमरे यांचं जवळपास नाव फिक्स होतं शिंदे गटाकडून. आम्हाला एकदमच सोपी झाली मग तर. जागा नाही मिळाली तर अपक्ष उमेदवार टाकणार. नाही आम्ही भांडणार त्या जागेसाठी. तास थोडी आहे. पण ही जागा महत्वाची नाही सोडली तर अपक्ष राहणार, मग तुमचा पक्ष उभा राहील पाहिजे. आम्ही औरंगाबाद सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. कॅन्डिडेट कोण आहे? गुलदस्त्यात आहे सर. नाही पण शेवटी कसं आहे पण की राज्यात सर फक्त तुमच्या या औरंगाबाद भूमिकेमुळे आहे. कन्फ्युजन फार आणि तुमच्या इम्तियाज जलील तर नाही. प्रामाणिकपणाबद्दलच प्रश्नचिन्ह त्यांना करायचं नाही. भाजप आणि RSS शेवटी फायदा होईल अशी इम्तियाज जलील होऊ शकता का उमेदवार? मग त्यांनी सगळ्यांनी असणारे इलेक्शन लढू नये आणि मला पाठिंबा द्यावा. मी BJP ला आपटून दाखवतो या ठिकाणी. इम्तियाज जलील होऊ कारण शकता का उमेदवार? त्यांनी 20 वेळा ते लढले त्यांच्या बरोबर आणि BJP ला थांबू शकलेले नाहीत. इम्तियाज जलील होऊ शकता का उमेदवार? मी तुम्हाला सांगितलं गुलदस्त्यात आहे. काही होऊ शकतं. गुलदस्त्यात आहे. गुलदस्ता बराच दिवस लांबच जातो तुमच्या शेवटी. नाही, परंतु आघाडी होणार ना सर. इसका मतलब अंदर से बात चल रही है MIM से. अकोल्याबद्दल काय सांगाल? अकोल्यात तुमची स्थिती कशी आहे? तुम्ही कुठून उभे राहणार? ते मी आपण दोन ठिकाणी नाही खास. यावेळेला काय परिस्थिती आहे? उमेदवार आता नेमका चेंज झाला, त्याचे परिणाम काय, तुमचं काम काय सांगाल? मला पाडण्यासाठी दोन तीन वेळा जे आहे ती काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणारा लहान OBC जो आहे तो हिसकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा, नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगतो बघा. कारण 4-5 वेळा दंगली झाले. ते 4-5 वेळा दंगलीच्या याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचं आहे. आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीचं राजकारण जरी करायला निघाला तरी आम्ही तुमच्या बरोबर नाही. उद्याची बैठक आहे, त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का? निमंत्रण आलं का? कुठली बैठक? महाविकास आघाडीची बैठक नाही, आम्हाला निमंत्रण नाही. उद्याच्या बैठकीचं आम्हाला निमंत्रण नाही. सुजात आंबेडकर अमरावतीहून लढत आहेत. तिथल्या लोकांची मागणी आहे. त्याच्यामुळे पक्षामुळे आम्ही असं सगळं डिसाईड करू काय करायचं आणि काय नाही. बाईवरही तुम्ही आरोप केले. फ्रॉड बाई आहे. हा ते तर आहेच. म्हणून कोर्टामध्ये केस चाललेली आहे. मी नाही दाखल केली आहे, सरकारने दाखल केलेली आहे. तिने 420 आणि फ्रॉडुलंट डॉक्युमेंट्स तयार करण्याच्या संदर्भातलं जे गव्हर्नमेंटने केलं ते मी फक्त रिपीट केलं. तुम्ही जरांगे पाटलांना पाठिंबा देता, अभियान? त्यांचा पाठिंबा मागताय. तो त्यांचा विषय आहे, द्यायचा की न द्यायचा. पण तुमचं काही बोलणं झालं मी माझं अजून काही काही झालं असं काही?
असं काही त्यांनी शिष्टमंडळ मागितलं 40 मिनिट होते की आंबेडकरांच्या पाठीमागे उभा राहून ते आमच्या पुढचा इश्यू संपला तो. म्हणजे एका पण जागेवर त्यांनी जरांगे पाठिंबा पाटील दिला. दोन्ही ते लिखित फक्त शिष्टमंडळ अलिखित पाठवून राहिले. अलिखित झाले, लिखित नाही अशा अर्थाने. असं करारनामा लिखित होत नाही. नाही, ठीक आहे. हे मी नुसतं सजेशन केलं किंवा लोकांना विश्वास वाटावा म्हणून आम्ही बीजेपी बरोबर बसणार नाही. काय बवाल झालं त्याच्यामुळे आपण ठरवले आता काही कॅप बोलायचं नाही असं. पण जरांगे पाटील यांच्या जवळ इतर पक्षाचे लोक जायला घाबरतात, ते सुद्धा त्यांना हाकलून देतात, मान अपमान करतात. पण तुमच्याबद्दल ते खूप सॉफ्ट आहे, तुमच्याबद्दल कधीच वाईट बोलत नाही, स्वीकार पण करतात. तुमची स्तुती पण त्यानं करतात. तुम्ही विचारा. मग याच्यात काय जुळलंय काय? मी तुमची तारीफ करतो. चांगला माणूस आहे. आदर करतो मी. प्रामाणिक आहे, अभ्यास आहे अशी तारीफ करत असतात नेहमी. आवडतात मला असं म्हणतो. चांगलं आणि तुमची मराठा समाजात चांगली क्रिया आहे असं सुद्धा जाहीर केलं. आंबेडकरांनी मागे तर स्पष्टच सांगितलं होतं की त्यांची आणि आमची युती होऊ शकते. आगे देखो होत आहे. त्यांनी तर अगोदर जाहीरच केली ना पाठिंबा, त्याच्यामुळे युतीचा प्रश्न काय राहील? ते आणि तुम्ही सोबत निवडणुका लढवणार वगैरे अशा म्हणजे स्वरूपाचे असं काही नाही असं नाही. पण विधानसभेसाठी दोघे थांबलाय, लोकसभेत काही बोलायचं नाही म्हणून विधानसभेसाठी थांबलाय दोघे. ते मी आत्ताच तुम्हाला म्हणालो की त्यांना असणारा राजकीय संपवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी झालेली आहे. मॅजिकच्या तेव्हा काळात त्यांना असणारा आता जे मिळालेलं आहे ते टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही. त्यांना ते Thank you सगळे आता. नाही, ते 10% आरक्षण त्यांना मान्य नाही. सगळ्या अठ्ठेचाळीसच्या अस्तित्व कोणत्या त्यांचं अटीच्या आधारे किंवा तुम्ही सगळ्या जागा ओपन आहे असं म्हणता 48 तर हे कुठल्या लेवलला गेल्यानंतर सगळ्या ओपन असतात म्हणजे यांच्या समन्वयामध्ये किंवा तुमच्याशी बोलण्यामध्ये अशा अर्थाने. माझं म्हणणं असं आहे की राहुल गांधी सभा 17 तारखेला आहे मला निमंत्रण आहे. आणि उद्या माझ्या अंदाजानं आचारसंहिता सुरुवात होते अशी माझी माहिती आहे. ते आहे खरं. आणि त्याच्याच बरोबर मला असं दिसतंय की पोलिंग डेट्स या सुद्धा जाहीर होतात आहेत. जे नॉमिनेशनची तारीख, पोलिंग डेट, काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत. तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला सांगितलेली आहे की कुठपर्यंत आम्ही थांबू शकतो. लास्ट डे ऑफ नॉमिनेशन पर्यंत आम्ही थांबू शकतो. तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समझोता करू शकतो याचा आम्ही ऑप्शन हे करणार, वापरणार. म्हणजे शिवसेनेबरोबरचा ऑप्शन कुठपर्यंत आहे म्हणजे उभाठा गटाचा. ते मी म्हटलं ना, यांचं जर जमलं नाही तर मग या तिन्ही पक्ष आम्हाला ओपन आहेत ना. जे कोणी आमच्याबरोबर बसतील त्यांच्याबरोबर आम्ही बसू. शिवसेनेबरोबर बसत होता ना तुम्ही. हो, पण आता ते ह्या आघाडीमध्ये आहेत तेव्हा या आघाडीमध्ये काय स्टँड आणि काय नाही त्याच्यावरती अवलंबून राहणारे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण मुंबईचं तर सूत्र ठरलंय ना तुमचं मुंबईचं. पण इतर ठिकाणी ते विधानसभा मुंबईतलं कुठलंही सूत्र ठरलेलं नाही. 80 जागा वगैरे सोडायला तयार. कुठलेही सूत्र ठरलेलं नाही. संजय आणि त्याच्यामुळे असणारं हे जे तुमचा वापर करून जे पब्लिकला गुमराह करण्याचा भाग चाललेला आहे त्याला मला वाटतं तुम्ही असणारा फॅक्ट्स चेक करून त्या लोकांसमोर मांडलेले अधिक बऱ्या राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण काही वेळापासून सांगताय की मनोज जरांगे यांनी आपल्याला पाठिंबा दिला. तो राजकीय पाठिंबा दिला तुम्हाला निवडणुकीसाठी की तुम्हाला वैचारिक पाठिंबा दिला? तो आता त्यांना विचारा, मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत. तुम्ही नजीकच्या काळात जरांगेची भेट घेणार आहे का? तुम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे. उभं राहण्यासाठी आवाहन करतायत, सल्ला देतायत, पण जर त्यांच्या मागचा क्राऊड जो नॉन पॉलिटिकल आहे, सर्वसामान्य ग्रामीण मराठा आहे, तो निवडणुकीमध्ये ते उतरले तर उभा राहील का असा एक प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय. ते त्याच क्राऊडची मागणी आहे की त्यांनी उभं राहिलं पाहिजे. त्याला त्यांच्यामुळे असणारं मिळाले अशी असणारं एक चर्चा आहे. आमचे जे एक्झिस्टिंग लिडरशिप आहे त्यांनी आम्हाला काहीच केलेलं नाही. त्याच्यामुळे हे टिकवायची सुद्धा जबाबदारी ते म्हणतात जरांगे पाटील यांच्याकडे आहे. आता तो टिकवण्याचा मार्ग म्हणजे त्यांना त्या सभागृहामध्ये
उपस्थित राहणं आणि त्यांचं सभागृहातलं प्रेझेन्स ज्याला म्हणतो, उपस्थिती जी आहे, त्या उरलेल्या सगळ्या मराठा लिडर्सना त्या बिलाला पाठिंबा देणं तो डील आणि बिल हे करणं आणि त्याच्यामध्ये वाढ करणं, बदल करणं, अमुक करणं जे आहे ते त्या सभागृहामध्येच होऊ शकतं. तुम्हाला राजकारणाचा एवढा दांडगा अनुभव आहे, एक व्यक्ती सभागृहामध्ये त्या सगळ्यांच्या बरोबर लढू शकतो का? एक व्यक्तीने अख्खा महाराष्ट्र हलवला हे तुम्ही सभागृहात- विसरलात आणि एक व्यक्तीने पण त्या भले भले म्हणणाऱ्यांना असा जावं लागलं. ढोपरावरती आणला अशी परिस्थिती आहे, हे विसरू नका. नाही नाही, काय पण शेवटी एक माणूस नाही, तुम्ही जे मास जो आहे त्या मासने सगळ्यांना असणारा झुकवलं अशी परिस्थिती आहे. तुमचा सल्ला ते मानणार नाहीत, कारण त्यांना ते 10% आरक्षणच मान्य हा, नाही. ते म्हणतात मला त्यांची मागणी नाही आहे. हा. तुम्ही मागणी नाही आणि केली. कसं आहे त्याच्यामध्ये त्यांची त्यांना- मागणी ही आहे की ती आहे याच्यापेक्षा जो काही आता बदल करायचा आहे किंवा हे बिल जाऊन दुसरं बिल आणायचं असेल तर ते सभागृहच आणू शकते आणि सभागृहामध्येच येऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांचा प्रेझेन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. तर तुम्ही गेल्या वेळेस भविष्यवाणी केली होती की लोकसभा संपेपर्यंत लष्कराने काही मंदिरं ताब्यात घ्यावी जेणेकरून वातावरण खराब होणार नाही. आता काही भविष्यवाणी आहे का तुमची? माझी काहीच भविष्यवाणी नाही. परिस्थिती आहे ती परिस्थिती बयान करत असतो. त्याच्यामुळे असं एकच मंदिरापर्यंत थांबलेलं दिसते आपल्याला. चला, थँक्यू.